तर आज आमच्या गल्लीमध्ये होळीचा कार्यक्रम करण्यात आला. होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या कांडीला बंदूकची गोळी असं लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत आणि ते सत्य पण आहे. तसंच आज पौर्णिमा असल्यामुळे चंद्र हा पूर्ण दिसत होता. चांदण्या त्या आजूबाजूला काही दिसत नव्हत्या आणि मग थोड्याच वेळात काय झालं तर आई पप्पांनी होळीची पूजा करायला सुरुवात केली. बऱ्याच वर्षानंतर आय थिंक ते पूजा करतायत. बऱ्याच वेळा आई स्वतःच एकटी जाऊन पूजा करून यायची. आणि होळीच्या बाबतीत असं म्हटलं होतं की एक पौराणिक कथा सांगितली जाते की हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता, ज्याला ब्रह्मदेवाचं वरदान होता आणि त्याला मारण्यासाठीच देवी विष्णू भगवान यांनी अवतार घेतला होता. आणि ती होलिका होती त्याची बहीण, तिला असं वरदान होतं की ती आगीमध्ये जरी बसली तरी तिला आगी काहीच करू शकणार नाही. परंतु म्हणतात ना की कर्म जे असतात ते तुम्हाला जाळतात, कर्म तुम्हाला नष्ट करतात. तसं होलिकाचं पण झालं. तिने प्रल्हाद नावाच्या विष्णूंच्या भक्ताला आपल्या मांडीवर बसवून आगीमध्ये प्रवेश केला आणि थोड्याच वेळात आगीने तिला भस्म केलं. म्हणून सांगतो की कर्म चांगले करत राहा, कारण कर्म जर चांगले नाही केले तर तुमची लंका लागायला जास्त वेळ लागणार नाही. आणि असा जसा हा होळीचा सण सुख शांती आरोग्य आपल्या आयुष्यात आणणार. आणि तसा मी एक केळीचं जे आपण म्हणतो ना ते टाकलेलं होतं, पण ते अख्खं जळून गेलं. आम्हाला प्रसाद काही भेटला नाही, थोडासाच भेटला. आणि मग घरी आल्यानंतर आईने मस्तपैकी खीर पुरी आणि बटाट्याची भाजी केली छान पैकी.